राजस्थान मध्य प्रदेशची कांदा आवक घटली। महाराष्ट्राच्या कांद्याला 31 जानेवारीनंतर बाजारभाव वाढणार। शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण सध्या निर्माण झालं। सध्या कांद्याचे बाजारभाव हे उतरणीला जरी लागले असले तरी येणाऱ्या काळामध्ये कांद्याच्या दरात फार मोठ्या पद्धतीचा बदल त्या ठिकाणी होऊ शकतो असं बाजारभाव अभ्यासकांच्या वतीने सांगण्यात येतं। शिवाय यावर्षी जे काही उन्हाळा कांद्याची लागवड आहे ती सुद्धा त्या ठिकाणी कमी झाल्यानं बाजारभाव यावर्षी कडाडतील असा एकंदरीतच त्या ठिकाणी अंदाज आहे। शिवाय सध्या लाल कांद्याचा हंगाम जरी सुरू असला तरी लाल कांदाची जी काही आवक आहे ती मार्केटमध्ये सर्वाधिक होत आहे। तर उन्हाळा जो कांदा आहे तो आता त्या ठिकाणी मार्केटमधून हळूहळू त्या ठिकाणी कमी होतोय, परंतु मध्यंतरी जी काही थंडावलेली निर्यात असेल यामुळे कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी घसरले होते। शिवाय महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायत असतील अशा निवडणुकाही त्या ठिकाणी होत्या आणि बहुधा जो काय ग्राहक वर्ग आहे तो त्या ठिकाणी शहरांमध्ये असल्यानं या वर्गाला देखील खुश ठेवणं हे त्या ठिकाणी काम होतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी कांदा दरामध्ये थोडी नरमाई त्या ठिकाणी दिसून आली होती। परंतु आता सध्या राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत आणि यामुळे त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी बदलू शकतात असं एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतंय। एकंदरीतच जर का आपण बघितलं तर राजस्थान आणि मध्य प्रदेशचा हा जो काही कांदा आहे तो सध्या त्या ठिकाणी आता संपलेला आहे आणि म्हणूनच राज्यातील कांद्याला जवळपास 3,000 रुपये इतका उच्चांकी दर हा त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मिळू शकतो असं एकंदरीतच बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे। नेमकं या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवरती नवीन असला चॅनल सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, आपण जर का बघितलं तर कांद्याचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा या एका गणितावरती त्या ठिकाणी अवलंबून असं सध्या झालंय असं की मागणी ही कमी झाली आणि पुरवठा हा बाजारामध्ये त्या ठिकाणी वाढला। एकंदरीतच कांदा लागवडीचं क्षेत्र असेल किंवा कांद्याची देशाबाहेर आणि राज्याबाहेर होणारी निर्यात असेल या सर्व गोष्टी कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी प्रभावित करत असतात। सध्या जर का आपण बघितलं तर त्या ठिकाणी लाल कांद्याची आवक ही राज्यातील मार्केटमध्ये जास्त असून लासलगाव असेल, पिंपळगाव बसवंत असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल यासारख्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला त्या ठिकाणी जवळपास 2200 ते 2500 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी दर मिळतोय। तर सरासरी बाजारभाव हे त्या ठिकाणी 1000 ते 1500 रुपयाच्या दरम्यान सध्याला त्या ठिकाणी मिळत आहे। सध्या आपण जर का बघितलं तर महाराष्ट्राप्रमाणेच MP आणि राजस्थानमध्ये देखील कांद्याचं भरघोस उत्पादन त्या ठिकाणी होत असतं, परंतु मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील जो काय कांदा आहे या कांद्याची आवक आता त्या ठिकाणी मार्केटमध्ये कमी झालेली असून महाराष्ट्रामधील जो काय कांदा आहे त्या कांद्याला त्या ठिकाणी आता बाजारभाव वाढीचे संकेत आता त्या ठिकाणी मिळालेले आहेत। सध्या आपण जर का कांद्याची निर्यात जर का बघितली तर सध्या कांद्याची निर्यात ही आता त्या ठिकाणी एकंदरीतच मंदावलेली आहे आणि या मंदावलेल्या निर्यातीमुळे त्या ठिकाणी बाजारभाव हे आता सध्या त्या ठिकाणी पडलेले आहे। दुसरी गोष्ट म्हणजे बांगलादेश आणि जे काय श्रीलंका आहे तर यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कांद्याची निर्यात ही फार थोड्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आता सध्या सुरू आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये ही जर का निर्यात जर वाढली तर कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढू शकतात। दुसरीकडं ही जी काही निर्यात आहे मग त्या ठिकाणी ओमान असेल, कतार असेल किंवा त्या ठिकाणी आखाती देश असतील या सर्व देशांमध्ये कांद्याची निर्यात ही त्या ठिकाणी आता मध्यम प्रमाणामध्ये सुरू असताना कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये बदलू शकतात असं एकंदरीतच बाजारभाव अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आणि म्हणूनच मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे त्या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये त्या ठिकाणी जो काही उन्हाळा कांदा आहे तर उन्हाळा कांदा त्या ठिकाणी पूर्णतः संपलेला असेल आणि लाल कांद्याची आवक देखील त्या ठिकाणी मार्केटमध्ये कमी झालेली असेल आणि याच मध्यंतरीच्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव हे जवळपास 3,000 रुपयांचा टप्पा हा त्या ठिकाणी पार करू शकतात असं एकंदरीतच बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का कांदा या दरम्यान असेल आणि तो जर का तुम्ही मार्केटमध्ये जर आणणार असाल तर रोजचे बाजारभाव पाहून त्या ठिकाणी कांदा विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आणि नफ्याचं ठरू शकतं।